मित्रांनो, सातारा कोडोली रस्ता रहमतपूर रोड मित्रांनो, रहमतपूर रोडलाच HP पेट्रोल पंप आहे मित्रांनो. आणि HP पेट्रोल पंपाच्या समोरच फौजी विषय काळजाचा. अनेक लोकांचं म्हणणं आलं की दानाभाऊ तुमचं खाद्य सातारामध्ये अवेलेबल करा, किंवा ह्या इकडनं जाणाऱ्या गाड्यांना म्हणजे इथनं जाता बैल ह्या रस्त्याने जाणाऱ्यांना अवेलेबल एक रस्त्याच्या कडला असल्यामुळं इथं आपण अवेलेबल केलंय मित्रांनो. तर बघा, फौजीच्यात आपलं खाद्य ठेवलंय. आणि चला, फौजी तर इथं नाहीत, त्यांचे वडील आहेत, विचारूया चला. आणि HP पेट्रोल पंपाच्या समोरच मित्रांनो फौजीचं हे आहे. आज डायरेक्ट आलो माल घेऊन. अनेक लोकांचं म्हणणं होतं की साताऱ्यात अवेलेबल करा, साताऱ्यात अवेलेबल करा. त्यांना आपल्याला 2 पोत्यासाठी इथली सातारची लोक आपल्या मसवडला येत होती, 2 पोत्यासाठी, एका पोत्यासाठी. आणि कुठंतरी आपल्याला वाटत होतं की याला एका पोत्यासाठी त्यांचं त्याला 300-400 रुपये किंवा मोठी गाडी घेऊन आला तर एवढं हे करण्यापेक्षा सातारा रहमतपूर रस्त्यावर कोडोली गाव आहे. आणि कोडोली HP पेट्रोल पंपाच्या समोरच फौजीच आहे. त्याच्यावर फौजी काय भेटलं नाही तर कुठे गेले फौजी? फौजी ज्योतिबाला गेलेत. बर, असं सगळं आता तुम्ही आज दुकान तुम्हीच बघताय काय? हो, सगळं दुकान मीच पाहतो. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्यांची चौथी आजच्या म्हणजे फौजी सगळ्यात चौथी पिढी या फौजी म्हणजे देशाची सेवा करण्यासाठी. मला वाटतं तुमच्या कितवी पिढी आहे? चौथी आहे कितवी? हा, ही चौथी पिढी आहे आपली. बरं, आता फौजीचा पोरगाचा अजून सैनिक स्कूलला आहे. हो, तो 5व्या पिढीत पदार्पण करेल. बर, काय कसं काय आज म्हणजे सगळं नियोजन तुम्ही म्हणजे फौजी म्हणजे कष्ट करण्याची धमक असते. आज तुमचं वय किती आहे? माझं वय आता 61 पूर्ण होत आहे. बर, परंतु असं वाटत नाही 61 असल्यासारखं. नाही, मला 27 वर्ष पूर्ण झाली रिटायर होऊन. बर, आणि आता ह्या व्यवसायाला काय सांगतात या व्यवसायाबद्दल? खूप छान आहे. धडपड केल्यानंतर त्याचं श्रेय मिळत राहतं. आणि कंटिन्युटी 24 तास म्हटलं तरी काम करावं लागतं. बर, फौजीचा काय कॉन्टॅक्ट होत नाही, फोन लागत नाही, आज काय विषय? हो, तो जरा ज्योतिबाला गेल्यामुळे त्याचा कॉन्टॅक्ट मध्ये यायला थोडस मोबाईल एकत्र आले की तिथं नेटवर्कचा इश्यू होतो, त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट काय होत नाही. मित्रांनो बघा, रस पण पिलो, एक नंबर रस आहे. त्या दिवशी फौजी बशी पिलतो, आज इथं पिलो रस मित्रांनो. आणि चव म्हणजे एक नंबरची चव आहे. मला वाटते सातारामधनं इथे येत असलेली रस प्यायला एवढा तोंड्या ओसाचा रस कुठे भेटत नाही, इथं भेटतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपलं बलवान नंदी खाद्य इथं ठेवलंय मित्रांनो. इथं विजिट करा आणि घेऊन जावा. धन्यवाद.